नमस्कार रसिक श्रोते हो. सोशल मीडियावरती बऱ्याच ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असतात आणि आपली जी रुची असेल, अभिरुची असेल त्याप्रमाणे ते ऐकणं किंवा बघणं आपल्या हातात असतं. जे आपल्याला आवडत नाही ते आपण टाळू शकतो. जी मी रत्नाकर मतकरी यांची शेवटची कादंबरी ह्या कथेचं अभिवाचन केलं होतं, त्याच्यावरती भावेश तांबोळी ह्या गृहस्थांनी अत्यंत गलिच्छ कॉमेंट केलेली आहे. खरं म्हणजे जर एखादा लेखक आवडत नसेल असं नाही आहे की प्रत्येक लेखक प्रत्येकाला आवडतो किंवा प्रत्येक लेखकाची प्रत्येक कथा कादंबरी प्रत्येकाला आवडते असं नाही आहे. आपल्या आवडीचं आपण ऐकू शकतो, वाचू शकतो आणि जे आवडत नाही ते सोडून देऊ शकतो. पण भावेश तांबोळी ह्यांनी मतकरी सरांवरती आणि त्यांची कथा मी वाचते म्हणून माझ्यावरती सुद्धा अत्यंत गलिच्छ कॉमेंट केली आहे. मी ती रिपोर्ट केलेली आहे आणि शिवाय त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. भावेश तांबोळी, तुम्हाला जर ह्या कथा आवडत नसतील, मतकरी सरांच्या कथा आवडत नसतील ऐकायला किंवा मी वाचते ते वाचन तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्ही जे आवडतं ते तुम्ही ऐकू किंवा बघू शकता. पण इथे येऊन ह्या चॅनलवरती येऊन घाणेरडं कॉमेंट्स करू नका. पुढच्या वेळेला जर पुन्हा अशी घाणेरडी कॉमेंट केली तर मी पहिल्या कॉमेंटचा तर जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तर परत तिथे करेन, प्रसिद्ध करेन आणि तुमची ती कॉमेंट पण ठेवेन. मी तुमची पहिली कॉमेंट रिमूव्ह केलेली आहे कारण मला वाटत नाही आहे की मतकरी सरांबद्दल आणि माझ्याबद्दल जे तुम्ही वाईट लिहिलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोचावं असं. पण मी रिपोर्ट मात्र तुमची कॉमेंट केलेली आहे. सांभाळा, ह्यापुढे स्वतःला सांभाळा. संस्कृती सांभाळायची जबाबदारी फक्त स्त्रियांच्या खांद्यावर नाही टाकलेली, ही पुरुषांची सुद्धा आहे. तुम्हाला जे काही घाणेरडं बोलावं असं वाटतं आहे ना, ते तुम्ही बाथरूममध्ये दार बंद करून स्वतःशी बोला. इथे सोशल मीडियावरती नको. पुन्हा तुम्ही माझ्या जर चॅनलवरती अशा काही घाणेरड्या कॉमेंट्स लिहिल्या तर मी रिपोर्ट तर करेनच आणि पुढची एखादी स्टेप मला घ्यावी लागेल. भावेश तांबोळी, ऐकताना तुम्ही तुमची कॉमेंट मी रिपोर्ट केलेली आहे आणि स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. ठीक आहे. बाकी खूप चांगले चांगले श्रोते मला इथे भेटतात, त्यामुळे मी भावेश तांबोळीमुळे काही नाउमेद झालेली नाही आहे. आज आपण नवी कथा वाचूया. ती पण रत्नाकर मतकरी यांचीच आहे. कथासंग्रहाचं नाव आहे अंश आणि कथेचं शीर्षक आहे आपुलीचं प्रतिमा होते. ह्याच्यामधलं जे रहस्य आहे ना ते शेवटी उलगडलं जाणार आहे. तर त्यामुळे शेवटपर्यंत कथा ऐकूया. आपुलीचं प्रतिमा होते. कशानं कोण जाणे, पण मला अचानक जाग येते आणि मी डोळे उघडतो. खोली काळोखातच आहे. खिडकीबाहेरही काळोख पसरलाय. अजून पहाट झाली नाही आहे. किती वाजले असतील? मी सवयीनं उशाजवळच्या खिडकीत चाचपतो. तिथे घड्याळ नाही आहे. एवढंच काय, पण तिथे खिडकीही नाही आहे. मी दचकून समोर बघतो. हळूहळू माझ्या लक्षात येतं, ही माझी बेडरूम नाही. अचानक याही खोलीची ओळख पडते. अरे बाप रे, म्हणजे काल रात्री मी घरी न जाता इथेच झोपलो की काय? थिएटर मॅनेजरच्या खोलीत? येस, आत्ता एक आठवलं. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत राजबंदीची तालीम चालली होती. प्रकाश योजनेचाही तालीम नाटकाबरोबरच चालली होती. त्यामुळे चालू प्रवेश 17 वेळा थांबवावा लागत होता. नाटकाला कसली म्हणून गतीच येत नव्हती आणि उशीर मात्र होत होता. दुसऱ्या अंकानंतर जेव्हा प्रकाश योजनाकाराने सगळी प्रकाश योजना नव्याने करायला घेतली तेव्हा माझा संशय संपला. मी दिग्दर्शकाला म्हटलं, बॉस, थांबूया आपण आता इथेच. भलताच उशीर झाला रे.
मला समजतंय ते, पण तिसऱ्या अंकाचं लाइटिंग ट्रायआउट करायलाच हवं ना. आपला प्रकाश योजनाकार आहे ना, त्याला करून बघू दे. शेवटच्या तालमीपर्यंत लाइटिंगचा घोळ कोणी ठेवला? हं, त्यानेच ना. मग आता त्याला बघू दे, त्याला थांबू दे. आम्ही जातो. अरे पण विदाऊट ॲक्टर्स तर रिहर्स काय करणार? थांब ना, फक्त अर्धाच तास. अरे उद्या सकाळी पहिला प्रयोग आणि आज एवढं जागरण. छे, माझा आवाज कंप्लीट बसेल. ठीक आहे, तुला जायचं तर जा, मी डमी घेईन, दिग्दर्शक नाराजीने म्हणाला. मी अंगातला ऐतिहासिक पोशाख आणि तोंडावरचा रंग उतरवायला आत निघालो. एवढ्यात त्याने मला परत हाक मारली. मी वळलो. तुला तुला थोडं सांगायचं होतं, तुझ्या ॲक्टिंगबद्दल, दिग्दर्शक म्हणाला. नंतर सांगणार होतो, पण आता तू घरी निघालायस ना, म्हणून आत्ताच. काय सांगणार आहेस? माझं काम वाईट होतंय? नाही रे, वाईट नाही रे, पण त्याच्यात काय माहिती आहे का, अजून थोडा ठळकपणा यायला हवा. आजपर्यंत तू हौशी रंगभूमीवर काम केलंस. त्या नाटकांचा ऑडियन्स वेगळा असतो बाबा. व्यावसायिक रंगभूमीवरचं तुझं हे पहिलं काम. इथे ठसा उमटवायचा तर काम कस जरा ठसठशीत हवं. म्हणजे ओव्हर ॲक्टिंग? नाही रे, ओव्हर ॲक्टिंग नाही रे, पण जे काय करतोयस ना त्यात अधिक कन्व्हिक्शन हवं. हां, प्रत्येक गोष्ट अधिक नेमकी, अधिक ठळक, अधिक आत्मविश्वासपूर्वक प्रेक्षकांच्या डोक्यावर ठॅनकन मारली गेली पाहिजे. त्या दृष्टीने तुझं प्रोजेक्शन आणखीन थोडं थोडं म्हणजे म्हणजे एक असं 15% 15% तरी वाढलं पाहिजे. तरच तुझी अशी ह्या भूमिकेची प्रतिमा तयार होईल. एवढं सगळं बोलणं होईपर्यंत प्रकाश योजनाकार सांगायला आला की लाईट्स नुसते फिरवून घ्यायचे होते, ते घेतलेत. आता तिसरा अंक सुरू करायला हरकत नाही. दिग्दर्शकाने माझ्याकडे विनवणीच्या नजरेने पाहिलं. मीही मग अधिक आढेवेढे न घेता स्टेजवर प्रवेश केला. मनात कुठेतरी हेही होतंच की हा दिग्दर्शकाचा बच्चा काय म्हणतोय ते आत्ता या अंकात करूनच पाहूया. पण प्रत्यक्षात वेगळं काही जमेना. एवढंच नाही तर काम नेहमीच्या इतकंसुद्धा चांगलं होईना. खूपच कृत्रिम व्हायला लागलं. मी वैतागलो. उद्या सकाळी 10 वाजता नाटक आणि आज नाटकातल्या प्रमुख भूमिकेची ही अवस्था. मी एक्झिट घेतली आणि सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये येऊन विचार करत बसलो. मॅनेजर आमच्या दिग्दर्शकाचा परम मित्र. तो थिएटरच्या चाव्या आमच्या दिग्दर्शकाकडे देऊन जागरण टाळण्यासाठी 11 वाजताच घरी निघून गेला होता, म्हणून त्याची खोली मोकळीच होती. अजून माझी एक छोटी एंट्री बाकी होती, पण तिला बराच अवकाश होता. मी वाट बघत, विचार करत सोफ्यावर बसून राहिलो. दारातून बाहेरचा भरपूर उजेड आत येत असल्यामुळे खोलीतला दिवा लावण्याची गरज मला वाटली नाही. बसल्या बसल्यास कधीतरी माझा डोळा लागला असणार, नाहीतरी चिक्कार उशीर झाला होता आणि झोप पापण्यांवर येऊन ठेपलेलीच होती. तसाच मी सोफ्यावर लवडलो असणार. आधीपासून माझी घरी जाण्याची भाषा चाललेली असल्यामुळे शेवटच्या एंट्रीला मी स्टेजवर आलो नाही याचं कुणालाच आश्चर्य वाटलं नसावं. मी निघून गेलो असा समज त्यांनी करून घेतला असावा आणि रिहर्सल संपल्यानंतर मॅनेजरच्या खोलीत न बघताच बाहेरचे दिवे बिवे मालवून मंडळी बहुधा घरी निघून गेली असावीत. नाट्यगृहाला बाहेरून कुलूप लावून मला उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या व्यावसायिक रंगभूमीवर उद्या सकाळी पहिलं पाऊल ठेवू जाणाऱ्या एका अभिनय संपन्न नटाला नाट्यगृहात अक्षरशः कोंडून नाटकातल्या राजबंदीला खरोखरीच बंदिस्त करून मी सोफ्यावर पडल्या पडल्यास कूस बदलतो आणि अचानक कुणीतरी माझ्याकडे बघतंय अशी मला जाणीव होते. पण
पण तो भास असणार. नाहीतर त्या कुलूपबंद नाट्यगृहात अशा उत्तर रात्री कोण यायला बसलंय? तरीही त्या भासाने मी अस्वस्थ झालो होतो खरा. त्याच वेळी मला एकदम अंगातल्या जड ऐतिहासिक पोशाखाची जाणीव होते. त्याबरोबर मी उठून बसतो आणि अंगावरचा भरजरी अंगरखा काढून टाकतो. आतल्या मलमलच्या सदऱ्याने जरा मोकळं मोकळं वाटतं. अंगरख्याचे बंद सोडवता सोडवता मी इतका कंटाळतो की सुरवार न बदलता तसाच सोफ्यावर पसरतो. आणि पुन्हा पुन्हा तोच भास. पण यावेळेला ते कुणीतरी नुसतं माझ्याकडे बघून थांबत नाही. ते आत येतं. निदान मला तरी तसा भास होतो. मी जागच्या जागी खिळल्यासारखा होतो. काळोखात डोळे ताण ताणून पाहतो. कुणीच दिसत नाही. मी परत झोपायचं ठरवतो. पण डोळे मिटल्यावर मला भीती वाटू लागते. जवळच कुणीतरी आहे. ते आपल्याला बघतंय. आपल्या जवळ येऊ पाहतंय. अशा वेळी आपण डोळे मिटून घेतले तर आपल्याला धोका आहे असं मनात येतं. मी डोळे उघडे ठेवून भिंतीकडे पाहत नजरेने पहारा करू लागतो. उजाडणार कधी? वाजलेत तरी किती? 3:30, 4. मी उठून घड्याळ पण माझ्याने उठवत देखील नाही. एक विलक्षण दडपणाखाली मी गोठल्यासारखा जागच्या जागीच बसून राहतो. क्षणभर डोळे गच्च मिटून घेतो. नाही नाही नाही, यावेळेला डोळे मिटून घेऊन चालणार नाही. मी खाडकन डोळे उघडतो. माझ्या शेजारीच एक माणूस बसलेला आहे. किंकाळी ओठात दाबून मी त्याच्याकडे पाहतो. मी नजर वळवली तर तो दिसेनासा होईल या कल्पनेने चेहरा फिरवतो. परत पाहतो, पण नाही, अजून तो तिथेच असतो. या नाट्यगृहात बंद करून टाकलंय नाही तुम्हाला? तो हसून म्हणतो. उंदीर सापळ्यात पकडावा तसं काय? हसताना त्याची उजवी भुवई उंचावते. उजवा खांदा किंचित पुढे झुकतो. एका परीने तुमची अवस्था तशीच आहे. तो बोलत राहतो. सापळ्यात अडकलेल्या उंदराची. काहीतरी लोभसवाडं दिसतं म्हणून उंदीर आत शिरतो. आत शिरला की बंदिस्त होतो. मग पुढे त्याचं काय करायचं ते सापळ्याचा मालक ठरवणार. त्याच्या स्वतःच्या हातात काही नाही. नटाचं तरी काय? मनाला कलेची म्हणा, कीर्तीची म्हणा, यशाची म्हणा भुरळ पडते. तो आत शिरतो, पण बाहेर पडायचं त्याच्या हातात कुठे राहतं? त्याचं काय करायचं हे तो रंगभूमीचा सापळा ज्यांच्या हातात तेच ठरवणार. त्याला डोक्यावर घेणार, नाहीतर बाहेर फेकून देणार. एखाद्या वेळेला चिरडून टाकणार पायाखाली. मला त्या आगाऊ माणसाचा थोडा रागच येतो. मी म्हणतो, इतक्या तत्त्वज्ञानात शिरायची ही वेळ नाही आहे. तशी गरजही नाही आहे. सापळा कसला आणि काय? पहाटे कुणीतरी येऊन थिएटरचे दरवाजे उघडेल आणि मी घरी जायला मोकळा. तरीही 10च्या शोसाठी परत इथेच येणार ना? मिश्किल हसत भुवई उंचावून तो विचारतो. त्याचं ते विचारण्याची पद्धत जरा जास्तच रेखीव आहे. रोजच्या बोलण्यापेक्षा थोडी वेगळी. अगदी नाटकी नव्हे, पण रंगमंचावर बोलावं तशी. त्याचा तो ना चा झोल आमचा दिग्दर्शक म्हणत होता ना, तसा ठसठशीतपणा. हाच की काय तो ठसठशीतपणा. 10च्या शोला आलो तरी तो शो संपल्यानंतर मी मोकळाच नाही का? घरी जायला, बिअर प्यायला, झोप काढायला. तो पुन्हा हसतो. तू हे सगळं करायला मोकळा होशील, पण तो 10च्या शोमध्ये जन्माला आलेला राजबंदी, तो थोडाच तुझ्याबरोबर घरी येणार, बिअर पिणार, झोप काढणार. तो रंगमंचावरच अडकून पडणार. आणि तो म्हणजे तू अजिबात नाहीस असं म्हणता येईल का तुला? तो तूच आहेस असं म्हटलं तर वेगळा, आणि म्हटलं तर तूच, हो ना?
मी वैतागतो. हे बघा, मला उजाडेपर्यंत तरी झोपायचंय. उद्या सकाळी माझा पहिला शो आहे, तेव्हा आजच्या रात्री असा डोक्याचा कचरा करून घ्यायचा नाहीये. निघा, तुम्ही निघा आता. तो गप्प बसून राहतो, पण त्याचा निघण्याचा विचार दिसत नाही. तो आत्ता निघेल मग निघेल अशा कल्पनेने मी त्याला न्याहाळत राहतो. आणि एकदम मला वाटतं की मी या माणसाला कुठेतरी पाहिलंय. कदाचित त्याला, नाहीतर त्याचं छायाचित्र वगैरे काहीतरी. बाय द वे, तुम्ही कोण आहात, मी त्याला विचारतो. तू मला ओळखलं नाहीस, तो निराशेने म्हणतो. जसं काही इतका वेळ तो धरूनच चाललाय की मी त्याची सगळी माहिती घेऊन आहे. म्हणा, नटाच्या बाबतीत हेही अपेक्षितच आहे. तो रंगभूमीवर असेपर्यंत सगळे त्याचा जय जयकार करतात. एकदा का तो अज्ञातवासात गेला की मग कोण ओळखतंय त्याला. तसं नाही, त्याच्या दुखावलेल्या स्वराने ओशाळून मी म्हणतो. उलट तुम्ही थोडे माहितीतले वाटलात, म्हणून मी विचारलं. एकूण तुम्ही नट होता तर आता इथे काय करताय? नट नाट्यगृहात नाही तर आणखीन कुठे असणार हो. पुन्हा त्याचा मिस्किलपणा उफाळून येतो आणि भुवई उंचावली जाते. मी देखील एका परीने तुला म्हटलं तसा या सापळ्यातच अडकून पडलोय. माझ्या अंगावर एका विलक्षण कल्पनेने शहारे येतात. हा खराच माणूस आहे की 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 या नाट्यगृहाला झपाटून टाकणारं एखादं. नाही ते आठवू लागतं. नाट्यगृहामध्ये रात्री सहसा कुणी एकटं दुकटं राहत नाही. राहिलं तर त्याला झोप लागत नाही. दारं आपटल्याचे आवाज येतात. मेकअप रूममधले दिवे लागतात. मनातली भीती अनिवार्य होते. तरीही मी धीर एकवटून विचारतो, तुम्ही 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 पिशाच्च आहात? तो केवढ्याने तरी हसतो. मान मागे झुकवून हात दोन्ही बाजूंना मोकळे टाकून पुन्हा मला मघाचाच भास होतो. हे हसणं रोजचं नाही, हे रंगमंचावरचं हसू आहे. त्या हसण्यात मोकळेपणा आहे, प्रेक्षकांपर्यंत पोचणारी उत्कटता आहे आणि तरीही एक सावधपणा आहे. मोकळं हसतानाही सगळे दात दिसू नयेत, जबडा वाचलेला दिसू नये, कुठूनही सौंदर्याला बाध येऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे. हसणं थांबल्यावर तो म्हणतो, नाही, मी पिशाच्च नाही. मला एकदम केवढं तरी समाधान वाटतं. दुसऱ्या जगातून परत आपल्या जगात पोचल्यासारखं वाटतं. मी विचारतो, मग कोण आहात तुम्ही? नट, तो म्हणतो. ऐकण्यासारखी आहे माझी कहाणी. कदाचित ती तुला ऐकवण्यासाठीच मी आलो असेल. माफ करा पण आज रात्री मला बिलकुल सवड. माझी ओळख तुला आज रात्रीच करून घ्यायला हवी. का? पण का? कारण आजची रात्र विशेष आहे. उद्यापासून तू एक परिपूर्ण नट म्हणून लोकांच्या समोर येणार आहेस. मी घरी जातोय. मी तिरीमिरी सरशी उठतो आणि दारापर्यंत जातो. मग माझ्या लक्षात येतं, नाट्यगृहाचा दरवाजा बंद आहे. सापळ्यात सापडल्यासारखा असहाय्यपणे मी परत फिरतो. खुर्चीत अंग टाकतो आणि तो सांगतो ते ऐकू लागतो. मी एक चांगला नट होतो. चांगला नट म्हणजे काय? ज्याने वठवलेलं सोंग लोकांना आवडतं तो चांगला नट. काम कसं करायचं, कुठे रडायचं, कुठे हसायचं, हे खूप माणसं मनाशी ठरवू शकतात. पण प्रत्यक्षात एखाद्याचं रडणं प्रेक्षकांना खरं वाटतं, एखाद्याचं हसणं आकर्षक वाटतं. तो माणूस काही आपले स्नायू चिमटीत धरून हलवत नाही. ते हलतील असा विचार तो करतो. पण शेवटी निसर्गानंच त्याचा चेहरा तयार केलेला असतो आणि तो हल्ला की कसा दिसेल हे निसर्गच ठरवतो. एखाद्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याचा चेहरा कोराच राहतो आणि दुसऱ्या एखाद्याने नुसत्या आठ्या घातल्या तरी त्या बघाव्याशा वाटतात. मग लोक
त्या दुसऱ्याला चांगला नट म्हणतात. नशिबाने मी तसा चांगला नट होतो आणि बुद्धिमानही होतो. स्वतःच्या भूमिकेवर विचार करण्याची कुवत माझ्यात होती आणि ती बसवण्यासाठी कष्ट घेण्याचीही माझी तयारी होती. एकच गोष्ट कमी होती, ज्याने माझं नाव होईल, माझी प्रतिमा तयार होईल अशी भूमिका मला अजूनपर्यंत मिळाली नव्हती. आणि अचानक तीही चालून आली. अभिनेता नाटकात मला प्रमुख भूमिका मिळाली, एका बुजुर्ग नटाची, माझ्या खऱ्या वयापेक्षा साधारण 15 वर्षांनी मोठ्या अशा एका नटश्रेष्ठाची. त्या भूमिकेत अनेक भूमिकांच्या छटा होत्या, सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिकसुद्धा. त्यासाठी मी माझं काम थोडं अधिक ठळक केलं. भडकपणाचा धोका पत्करून काय असेल ते असो, सगळा प्रकार एकंदरीत जमून गेला. लोकांनी माझी ती भूमिका डोक्यावर घेतली. समीक्षकांनाही ती आवडली. माझा एक समीक्षक मित्र तर म्हणाला की या नाटकाने तुला एक भारदस्त प्रतिमा दिली, आता ती टिकवणं तुझ्या हातात आहे. अभिनेता नाटक धो धो चाललं. नाटक तर चांगलं होतंच, पण माझ्या कामाविषयी देखील प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चा होती. लोक मला अभिनेतामधला दीनानाथ म्हणून ओळखू लागले होते. त्या भूमिकेत मी लावलेला आवाज, केलेली वेशभूषा, रंगभूषा, वयोमानाचे फरक, सगळ्याला प्रेक्षक दाद द्यायचे. रंगभूमीवरच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये दीनानाथने आपली वर्णी लावली. दीनानाथाच्या भूमिकेतली माझी छायाचित्र साप्ताहिकावर, मासिकांवर, पुस्तकांवर दिसू लागली. मला कधीपासून हवं होतं ते एकदाचं मिळालं. मी म्हणजे दीनानाथ, दीनानाथ म्हणजे मी, असं समीकरण होऊन गेलं. मी दीनानाथाची प्रतिमा तयार केली आणि त्या प्रतिमेने मला एक पहिल्या दर्जाचा नट बनवलं. अभिनेतामध्ये बदलतं वय दाखवण्यासाठी मी सुरुवातीला एक दाट कुरळ्या केसांचा टोप वापरत असे, तर तिसऱ्या अंकात टक्कल लावून त्यावर विरळ केस ठेवत असे. टोप नीट बसलाय ना हे पाहण्यासाठी मला वरच्यावर ग्रीन रूमच्या आरशात बघण्याची सवय लागली होती. एके दिवशी मी असाच टोप सारखा करता करता कुणीतरी केलेला विनोद आठवून मोठमोठ्याने हसत होतो. आणि हसता हसता मला एकदम जाणवलं की आरशातलं माझं प्रतिबिंब हसत नाहीये. एक प्रकारच्या गंभीर तटस्थतेने ते माझ्याकडे पाहतंय. मी अतिशय दचकलो. क्षणभरच हा प्रकार झाला असेल. परत ते प्रतिबिंब तंतोतंत माझ्यासारख्या हालचाली करू लागलं. रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतरही हा प्रकार मला मधून आठवत राहिला. आठवला की धक्का बसल्यासारखं होईल. असं कसं होईल? मला भास झाला हे तर उघडच होतं, तरीही इतका खऱ्यासारखा भास. पण भास नाही म्हणावं तर आपलीच प्रतिमा आपल्यापेक्षा वेगळी कशी वागेल? मी विचारांमध्ये गुंग असताना माझं काम त्या दिवशी कसं झालं कोण जाणे. मात्र प्रयोग संपल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर अभिनेता पुन्हा पाहणारा माझा समीक्षक मित्र मला म्हणाला, ग्रेट, पहिल्या काही प्रयोगांपेक्षा आता किती फरक पडलाय रे तुझ्या कामात. आज मला त्यात गांभीर्याची एक नवीनच छटा आढळली. हसता हसता मध्येच ॲब्रप्टली तू गंभीर होत होतास. ते मला अगदी नवीन वाटलं. कीप इट अप. त्याचे शब्द ऐकताना मी आतल्या आत हादरत होतो. खरं तर मी नवीन काहीही केलं नव्हतं. जे काही केलं होतं ते कदाचित नकळत अनुकरण माझ्याच प्रतिमेचं. पण तसंही नसेल कदाचित. सरावानंच माझ्या कामात सखोलता यायला लागली असेल. आरशातल्या माझ्या प्रतिमेचा विचार डोक्यातून काढून टाकायचा असं मी ठरवलं. पण त्याच्याच पुढच्या प्रयोगाला मला आणखीन एक अनुभव आला. कितीही प्रयोग झाले आणि प्रत्येक संवाद अगदी झोपेत घडाघडा म्हणताना येण्या इतका पाठ झाला, तरीही नटाला दरवेळेला
पहिली एंट्री घेण्याआधी स्टेजवर संवाद बिनचूक म्हणू शकू ना अशी भीती वाटत असतेच. मीही त्या दिवशी माझ्या एंट्रीच्या आधी माझं एक लांब लचक स्वगत स्वतःशीच म्हणत बसलो होतो. खरोखर त्या प्रवेशात मी जसा बसत असे तसाच थोडंसं वाकून मी बसलो होतो. अचानक माझं लक्ष समोर गेलं. माझं प्रतिबिंब ताठ, एखादा राजा सिंहासनावर बसेल तशा रुबाबात बसलं होतं. मी नकळत ताठ बसलो, राजासारखा, एक हात ढोपरावर ठेवून. प्रतिबिंब आधीपासून तसंच बसलेलं असल्यामुळे त्याच्यात काही फरक झाला नाही. मी मुद्दामच हात उचलून केस सारखे केले, त्यानेही केले. त्यानंतरच्या आमच्या सगळ्या हालचाली एकसारख्याच झाल्या. पण मघाचं ते बसणं, तो राजेशाही पवित्रा, नाही, या वेळेला तो भास असणं शक्यच नाही. त्या दिवशी रंगमंचावर मी ते स्वगत राजेशाही पवित्र्यात बसूनच घेतलं. आश्चर्य म्हणजे ते कितीतरी अधिक प्रभावी वाटलं. इतके दिवस या प्रवेशात असं बसावं हे मला का सुचलं नव्हतं, आणि आज तरी ते कुणाला सुचलं? माझ्या प्रतिबिंबाला. अरे, म्हणजे मलाच की. त्यानंतर मी जसा काही माझ्या प्रतिबिंबाच्या पाळतीवरच राहू लागलो. त्याने माझ्यापेक्षा काहीही वेगळी हालचाल केली तर ती टिपून घेऊ लागलो, आणि ते तशा हालचाली करायचंच. त्याबद्दल मला त्याची भीती तर वाटायचीच, पण एक सूक्ष्म राग देखील यायचा. असं वाटायचं की ते स्वतःला माझ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं मानतंय, अधिक प्रगल्भ, अधिक सुज्ञ समजतंय. माझ्यापेक्षा वयाने, समजुतीने अधिक मोठं असल्याच्या पवित्र्यात वावरतंय. आणि वाईट म्हणजे त्याच्या या पवित्र्याविरुद्ध बंड करणं, निदान त्याला विरोध करणं, हे मला जमत नव्हतं. उलट मी स्वतःकडे कमीपणा घेऊन त्याचं अनुकरण करत होतो, जसं काही तीच मूळ व्यक्ती आहे आणि मी तिचं प्रतिबिंब. माझं अभिनेतामधलं काम आता पूर्वीपेक्षा खूपच बदललं होतं. त्यात एक तऱ्हेचा भारदस्तपणा आला होता, आणि त्याबरोबरच सुरुवातीला माझ्या कामात नसलेला ठाशीवपणा, आत्मविश्वास, नेमकेपणाही तयार झाला होता. अर्थातच हे सारं मी प्रयोगागणित बांधत गेलेल्या आडाख्यामधून माझी त्या अवघड भूमिकेशी अधिकाधिक जान पहचान होत गेली त्यामुळे, आणि प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तेजनाच्या जोरावर घडलं होतं. त्यात माझ्या प्रतिबिंबाचा काहीच वाटा नव्हता. पण त्याला हे कोण सांगणार? ते जणू काही स्वतःचंच आपलंच कर्तृत्व आहे अशा थाटात रोज माझ्यासमोर उभं राहत होतं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. सुरुवातीला त्याच्या या माझ्यापेक्षा वेगळ्या हालचाली नाट्यगृहातल्या ग्रीन रूममधल्या आरशापुरत्याच मर्यादित होत्या. पण हळूहळू घरातल्या आरशामध्ये सुद्धा हे बदल व्हायला लागले. मी फार वेडावाकडा हसायला लागलो की घरातल्या आरशामधलं प्रतिबिंब ओठ मिटून घ्यायचं, बघताना उगाचच करारी नजरेने बघायचं, केसावरून हात फिरवायचं, तेही अगदी खानदानी शैलीत, उभं राहायचं, ते नेहमी छाती पुढे काढून. हे सगळं हळूहळू माझ्या रोजच्या हालचालीत यायला लागलं. एवढंच नाही तर माझं सगळं वागणंच बदललं. बोलताना मी खर्जातला आवाज लावू लागलो, मध्येच नाट्यपूर्ण पद्धतीने तार स्वरात बोलू लागलो. भावना वेगात माझे डोळे भरून येऊ लागले आणि संताप एकदम अनावर होऊ लागला. काहीही वाटायचं ते अगदी उत्कटपणे. पूर्वीपेक्षा माझ्या स्वभावातलं औदार्यही पुष्कळ वाढलं. कुणी मागितले तर मी एकदम खिशात असतील तेवढे पैसे देऊन टाकू लागलो. जो आपला वाटेल त्या माणसाला एकदम मिठी मारायची, राग आला की कुणाच्याही तोंडात भडकवायची. असं एकदम टोकाचं पण सर्वसामान्यापेक्षा वेगळं असं वर्तन मी करू लागलो होतो. त्याबद्दलही लोक माझा गौरवच करत होते. माझं वर्तन त्यांना विलक्षण आकर्षक,
रंगतदार वाटायला लागलं होतं. अभिनेता नाटकामधला दीनानाथ मी प्रत्यक्ष जगतोय असं ते म्हणत. माझ्याविषयी आख्यायिका तयार करीत. आता या सगळ्याचा माझ्या प्रतिमेशी खरोखर काही संबंध होता का? होता. पण हे त्या प्रतिमेला समजावून कुणी द्यायचं? एके दिवशी माझा समीक्षक मित्र मला अचानक म्हणाला, तुला असं नाही वाटत की आपलं नेहमीचं वागणं थोडं नाटकी होतंय? नाटकी? मी माझ्या केसांवरून खानदानी पद्धतीने हात फिरवीत विचारलं. नाटकी? हे मुळीच नाही. उलट लोकांना ते फारच जेन्युइन वाटतंय. दीनानाथ बाहेर असाच वागेल अशी त्यांची अपेक्षा असते. हे बघ, लोक नाटकातल्या भूमिकेवरून एखादी प्रतिमा तयार करतात. तू त्याच प्रतिमेला आयुष्यभर धरून बसणार आहेस का? बोल ना. इथे माझ्या मनात आलं की माझ्या मित्राला वस्तुस्थिती सांगून टाकावी. अगदी पहिल्यांदा माझ्या प्रतिबिंबाने वेगळ्या हालचालींना सुरुवात केली तिथपासून. पण नंतर वाटलं त्याला ते पटणार नाही. नुसतं माझं वागणंच नाटकी होत नाही आहे, तर माझ्या डोक्यावरही परिणाम झालाय असं तो म्हणेल. म्हणून मी काहीच बोललो नाही. मग तो स्वतःच विचारात पडलागत बोलला, बरोबर आहे. नटाचं व्यक्तिमत्व आणि त्याची प्रतिमा या दोन गोष्टी वेगळ्या करणं फार कठीण आहे. फार फार कठीण आहे. अभिनेता तब्बल 3 वर्ष चाललं आणि त्याचे जवळपास 1000भर प्रयोग झाले. म्हणजे त्याचा जवळजवळ दररोज एक प्रयोग होत होता असं म्हटलं तरी चालेल. मग कुठलंही नाटक कधीतरी थांबतंच. त्याप्रमाणे अभिनेताचे प्रयोग तुरळक होऊ लागले आणि त्याच निर्मात्याचं सुखाची सावली हे नाटक सुरू झालं. अर्थात सुखाची सावलीमध्येही प्रमुख भूमिका माझीच होती. माझ्या कल्पनेप्रमाणे सुखाची सावली चांगलं रंगायचं. त्याची संहिता अभिनेता इतकी वैशिष्ट्यपूर्ण नव्हती. तरीही 200-250 प्रयोगांना मरण नव्हतं. पण पहिल्या 10 प्रयोगांनंतर समीक्षकांनी असा सूर लावला की माझ्या भूमिकेवरचा दीनानाथाचा ठसा पुसला जात नाही. त्यामुळे सुखाची सावलीमधली माझी भूमिका तितकीशी रंगत नाही. आजवर मला माझ्या कामाची स्तुतीच ऐकायची सवय होती. त्यामुळे या टीकेने मी चांगलाच गडबडून गेलो. मी माझ्या समीक्षक मित्राला घरी बोलावलं. त्याला विचारलं, तुला काय वाटतं रे? खरंच का मी हे काम वाईट करतोय? वाईट असं नाही रे, पण वेगळं काही करत नाहीस. अभिनेतामधलाच रोल तू पुन्हा करतोयस असं वाटतं. तसं होऊन कसं चालेल? हा रोल किती वेगळा आहे. त्या क्षणी मी त्याला माझ्या प्रतिबिंबाविषयी सांगायचं ठरवलं. मला वाटलं होतं त्याचा माझ्या हकीकतीवर विश्वास बसणार नाही. पण ती ऐकून अविश्वास न दाखवता तो गंभीर झाला आणि म्हणाला, अभिनेताच्या प्रयोगाच्या सुरुवातीला तू जे जे करायचास ते तुझी प्रतिमा करायची. नंतर मात्र प्रतिमा करायची ते सगळं तू करायला लागलास. राईट. पण आता अभिनेता नाटक बंद झालंय. याचा अर्थ असा की आता तुला तुझी दीनानाथाची प्रतिमा पुसून टाकून पुन्हा पूर्वीसारखं झालं पाहिजे. पण दीनानाथाची प्रतिमा पुसायची कशी? मी विचारलं. तिला तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. मी वेगळा वागलो तरीही ती अभिनेतामधलीच राहणार आहे. ती तशी राहून चालायचं नाही रे. तुला मोठं व्हायचं असेल ना तर पहिली प्रतिमा नाहीशी करायला लागेल. तुला करायलाच हवी. पण कशी? माझ्या आरशातल्या त्या प्रतिमेवर काहीच ताबा नाही आहे. अलीकडे तर मला असा संशय येतोय की आरशातला तो गृहस्थ मला पाहून गालातल्या गालात हसतो. त्याला ठाऊक आहे की मी त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. उलट तोच त्याच्या अस्तित्वाने माझं
सुखाच्या सावलीमधलं काम बिघडवतोय. ते काही नाही, तू त्याला नष्ट करायला हवंस. माझा मित्र मला पुन्हा पुन्हा तेच सांगत होता. पण ते कसं काय घडवून आणावं ह्याची ना त्याला कल्पना होती ना मला. माझ्या बाजूने मी सुखाची सावलीचा नायकाला शोभेल इतपत साधं, सहज, तरुण वागण्याचा खूप प्रयत्न करीत असे. पण रंगपटाच्या आरशात तर सोडाच, घरातल्या आरशातही माझं प्रतिबिंब हालचालीत बदल करून मला दीनानाथासारखंच वागायला भाग पाडत असे. सुखाच्या सावलीचे प्रयोग होतच होते, पण त्यांना गर्दी बेताची असायची. सुमार नाटकाचा सारा दोष निर्माते माझ्या अभिनयावर घालून मोकळे होत होते. तशात आणखी प्रयोगानंतर मला रंगमंचामागे भेटायला येणारी माणसं स्वतः निर्माते किंवा त्यांची चमचे मंडळी यांच्यासमोरच मला अनाऊच सल्ला देत, तुमची स्टाईल तुम्ही थोडी बदला हो. फार त्या अभिनेत्याच्या नायकाची फार आठवण येते हो या रोलमध्ये, बदला जरा, स्टाईल बदला. या पद्धतीने सुखाची सावली फार फार तर 25 प्रयोग चाललं असतं. पण मी आता पूर्वीपेक्षा अधिक मोकळा आहे असं दिसताच इतर निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी माझ्याकडे कामं आणायला सुरुवात केली होती. पण त्यापैकी प्रत्येकाने कळत न कळत असं सुचवलं होतं की माझ्या भूमिकेवर दीनानाथाची छाप पडता कामा नये. याचा अर्थ उघड होता, माझी आरशातली प्रतिमा नष्ट न झाल्यास नट म्हणून माझं करिअर थांबणार होतं. आणि नट म्हणून जगता येत नसल्यास मला जगण्यातच स्वारस्य नव्हतं. आरशातल्या माणसाला नाहीसं करायचं असं मी एव्हाना पक्क ठरवलं होतं. पण कुठल्या मार्गाने एवढाच प्रश्न होता. आणि एके दिवशी तो आपणहून नाहीसा झाला, चक्क आरशातून दिसेनासा झाला. त्यावेळी सुखाची सावलीचा प्रयोग चालू होता. 3ऱ्या अंकात मी माझे केस सारखे करण्याकरता आरशात पाहिलं, तेव्हा मला आरसा रिकामा दिसला. मला काय करावं ते समजेना. एकाच वेळी विलक्षण गोंधळल्याची आणि तरीही सुटल्याची अशी संमिश्र भावना मनात दाटून आली. हे झालं तरी कसं याविषयी आश्चर्य, आणि माझी ही सुटका तात्पुरती आहे की कायमची याविषयी आशंका ही देखील त्यात मिसळली होती. 3रा अंक मी या गोंधळलेल्या अवस्थेतच मला जमेल तसा केला. पण आश्चर्य म्हणजे 2-3 प्रेक्षकांनी आत येऊन आवर्जून सांगितलं की 3ऱ्या अंकातलं तुमचं काम अतिशय सहज सुंदर झालं. मुख्य म्हणजे त्यात दीनानाथ जराही डोकावला नाही. अखेरीस मी जिंकलो होतो. आनंदाने मी गहिवरून गेलो. माझं कौतुक करणाऱ्या त्या प्रेक्षकांना प्रेमाने मिठी मारावी असं मला झालं. कपडे बदलताना सगळा धीर एकवटून आरशात पाहिलं. नाही, अजूनही तो तिथे नव्हता. आनंदाच्या लाटेवर तरंगतच मी बाहेर आलो. तेवढ्यात निर्माते समोरून आले आणि म्हणाले, तुम्हाला एक सांगायचं होतं. मी सुखाची सावली बंद करतोय. मला प्रचंड धक्का बसला. असं करू नका बॉस, मी कळवळून म्हणालो. आत्ताच 2-3 प्रेक्षकांनी माझं काम आवडल्याचं सांगितलं. जाऊ दे, तुमच्या कामाविषयी आपण न बोलणंच बरं. 2-3 प्रेक्षकांना ते आवडलं असेल, पण एवढ्यावर नाटक चालत नाही. गेले 20 प्रयोग मी दर प्रयोगाला 3-4 हजारांचा मार खातोय. आणखीन मार खाण्याची शक्ती माझ्यात नाही. ठीक आहे, नवं काही करणार असलात तर कळवा मला. नवं नाही, पण अभिनेताच परत चालू करावं म्हणतोय मी. नको, मुळीच नको, मी घाबरून म्हटलं. अभिनेता नको आता. काढलं तरी मी नाही आता त्यात काम करणार. पण त्यातलं तुमचं काम, त्यानेच तर तुम्हाला इतकी कीर्ती. निर्मात्याचं बोलणं पुढे काही ऐकून घ्यायला मी तिथे थांबलोच नाही. त्या रात्री मी झोपण्यापूर्वी जाणून बुजून आरशासमोर उभं राहिलो.
तो अजूनही तिथे नाही याची खात्री करून घेण्यासाठीच. नाही, तो परतला नव्हता. आरसा स्वच्छ मोकळा होता. सुखाची सावली बंद झालं होतं. एका परीने माझी बदनामी थांबली होती. सध्या माझ्याकडे नाटकच नव्हतं, पण आज ना उद्या दुसरं नाटक आलंच असतं. मी पुन्हा एकदा नवीन पद्धतीने अभिनय करून स्वतःची नवीन प्रतिमा. बापरे, म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन सापळा? नको नको रे बाबा, पुन्हा प्रतिमा तयार होणं नको. तो कुठे गेला असेल? माझ्या मनात त्याला नष्ट करायचं आलंय हे त्याला कळलं असेल का? अर्थातच ते कळलं म्हणून तर तो गेला. आपणहूनच. कुठं भटकत असेल तो, की हवेतच विरून गेला असेल? आता त्याचा विचार देखील नको असं ठरवून मी शांत झोपी गेलो. मध्यरात्रीच्या सुमारास मला जाग आली. ते आपल्या शेजारी कुणीतरी बसलंय या जाणीवेने. मी दचकून उठलो. खिडकीतून येणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात मला स्पष्ट दिसलं की माझ्या शेजारी खुद्द मीच बसलोय. आजवर मी त्याला नेहमी आरशाच्या चौकटीत बंदिस्त असलेलाच पाहत आलो होतो. तिथून तो मोकळा सुटेल याची कल्पनाच नसल्यामुळे मला त्याच्यापासून खराखुरा धोका जाणवलेला नव्हता. पण आता तो चौकटीच्या बाहेर पडला होता. भीतीने माझी छाती ताड उडू लागली. त्याने काहीही न बोलता माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला बिछाण्यावर सावकाश निजवलं. त्या थंडगार हातांच्या वजनाने मी खाली सरकलो असं म्हटलं तरी चालेल. खांद्यावरून खाली येत तो हात माझ्या छातीशी गेला, डाव्या बाजूला. छातीवर बर्फाची लादी ठेवावी तसं क्षणभर वाटलं. लगेच तिथून एक तीव्र कळ आली आणि नजरेसमोर अंधाराचा गडद काळा पडदा पडला. नाटक संपलं होतं. मॅनेजरच्या खोलीच्या खिडकीबाहेरचा काळोख आता निवळू लागलाय. माझ्या समोर बसलेल्या माणसाची गोष्ट संपत आली आहे. पण जे ऐकलं त्याने मी गोंधळून गेलोय. ज्या नटाला प्रतिमेचं बंधन पडलंय त्याची समस्या ही अशी देखील सुटू शकते. तो माणूस म्हणत असतो, थांबा, मला एक शंका आहे. तुम्ही म्हणता आरशातली ती प्रतिमा तुमच्याकडे आली, तिने तुमच्या छातीवर हात ठेवला आणि तुमची हृदयक्रिया थांबली. पण मग तुम्ही सध्या आहात कोण? मी आरशातली प्रतिमा. पण माणूस तर खलास झाला, तर त्याच्याबरोबर त्याची प्रतिमा नाही का नाहीशी होत? अरे कुणी सांगितलं तुला? अरे माणूस गेला तरी त्याची प्रतिमा मागे राहते. त्या प्रतिमेवरूनच तर आपण भूतकाळातल्या माणसाला ओळखतो, नाही का? आता खिडकीतून प्रकाशाचा एक कवडसा आत येतो. बाहेरच्या बाजूला पावलांची चाहूल ऐकू येते. तो जागचा उठतो आणि हसत हसत उभा राहतो. त्याच्या काहीशा नाटकी पद्धतीने उजवा खांदा पुढे करून आणि उजवी भुवई उंचावून. एवढ्याच वॉचमन दारात येतो. मी वळून त्याच्याकडे पाहतो, परत मागे वळतो. तोवर तो माणूस दिसेनासा झालेला असतो. मला पाहून आश्चर्यचकित झालेल्या वॉचमनला काल रात्री मी कसा कोंडला गेलो ते सांगतो. त्याचा काही दोष नसतानाही तो पुन्हा माझी माफी मागतो. 9 वाजेपर्यंत परत येईन असा निरोप त्याच्याकडे ठेवून मी घरी जातो. घरी पोचल्यानंतर 8 वाजेपर्यंत चांगली ताणून देतो. मग सगळं भराभर आटपून 9:15पर्यंत थिएटरवर परत येतो. प्रयोग हाऊसफुल असतो. पडदा उघडल्यापासूनच नाटक रंगू लागतं. प्रत्येक अंकाला कडाडून टाळी मिळते. एक विलक्षण नशेमध्ये मी रंगमंचावर वावरत असतो. काल रात्रीचं काही सुद्धा आत्ता माझ्या लक्षात नसतं. मला जणू माझी भूमिका सापडलेली असते. राजबंदी तो मीच असं वाटत असतं. प्रेक्षक मला यानंतर बराच काळ राजबंदी संभाजी म्हणून ओळखत राहणार असतात.
नाटक संपल्यानंतर माझ्या भोवती प्रेक्षकांचा गराडा पडतो. मला प्रत्यक्ष उचलून घेण्यापर्यंत कौतुकाची मजल जाते. त्या भारलेल्या जमावापासून माझा दिग्दर्शकच माझी सुटका करतो. माझा हात धरून मला रंगपटात नेताना तो कबुली जबाब देतो. कमाल आहे तुझी. अरे, एका रात्रीत किती बदलला तुझा अभिनय. काल रंगीत तालमीत तू केलेला संभाजी जसा काही दुसऱ्याच कोणीतरी केला होता. त्यानंतर मी तुला सुचवलेलं अगदी सारं काही आज तुझ्या अभिनयामध्ये तंतोतंत दिसलं. नेमकेपणा, आत्मविश्वास, ठाशीवपणा. असं वाटलं की तू वर्षानुवर्ष सराईतपणे काम करणारा नटश्रेष्ठ आहेस. आणि या नाटकाचे जसे काही 1000 प्रयोग झालेत. माझ्याकडे बोलायला शब्दच नसतात. आनंदाने माझा जीव गुदमरून गेलेला असतो. मुकाट्याने मी मेकअपमनकडून केसांचा टोप काढून घेऊ लागतो. फार सुरेख काम झालं हं तुमचं, मेकअपमन म्हणतो. मी नुसता हसतो. हसताना माझी उजवी भुवई उंचावतो आणि उजवा खांदा किंचित पुढे झुकतो. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.